महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणीची बैठक साताऱ्यामध्ये दिनांक 14 आणि 15 मार्च रोजी झाली. यावेळी नवीन 3 वर्षासाठी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्याचवेळी राज्य अध्यक्षपदी माननीय प्राध्यापिका प्रमोदिनी मंडपे यांची निवड करण्यात आली. प्राध्यापिका प्रमोदिनी मंडपे या रयत शिक्षण संस्थेच्या D.Ed कॉलेजमध्ये कार्यरत होत्या. त्या इथं काम करत असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याही संपर्कात होत्या. किंबहुना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना, त्याची चर्चा ही त्यांच्याच घरामध्ये झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्या पदावरही होत्या. अर्थात पुढे या संघटनेचं काम खूप वाढलं, राज्यभर पसरलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विचार केला की सुरुवातीपासून दाभोळकरांच्या बरोबर आणि संघटनेबरोबर सतत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्याला आपण पुन्हा अध्यक्षपदी बसवू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचं कामकाज पुढं चालवू. आज त्यांची निवड राज्य अध्यक्षपदी झालेली आहे. प्राध्यापिका प्रमोदिनी मंडपे या कर्मवीरांच्या विचारानं चालणाऱ्या त्यांना आपण शुभेच्छा देऊया. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दक्षिण कोल्हापूर शाखेतर्फे त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले.